पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी को पावड बाय पितांबरी रुची आणि गुळ पावडर स्पेशल पार्टनर अनुवेद पवित्र स्नानच्या आजच्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून आणि आनंदाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या अनंत शुभेच्छा। आज आहे लक्ष्मीपूजन। तुमच्या घरातली लक्ष्मी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहू द्या, आनंदाने तिचा वास तुमच्या घरात राहू द्या आणि तुमची छान भरभराट होऊ द्या। मंडळी, खरं सांगा, आपण आपल्या आईला, ताईला, बायकोला लक्ष्मीच म्हणतो। जी कष्टाने आपण बाहेरून कमावून घेऊन येतो तिला सुद्धा आपण लक्ष्मी म्हणतो। पण आपल्या घरातल्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती कायम प्रसन्नता राहावी यासाठी समाजामध्ये अनेक कर्तृत्ववान महिला लक्ष्मी होऊनच काम करत असतात। त्या आपलं रक्षणही करतात, त्या आपल्या चेहऱ्यावरती आनंदही आणतात आणि त्या प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाला बाजूला ठेवून आपलं कुटुंब कसं सुखी होईल यासाठी प्रयत्न करतात। अशाच पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या दोन कर्तृत्ववान महिला, एक आहेत रत्नाताई, दुसरे आहेत यशोदाताई। तेव्हा समाजामध्ये काम करणाऱ्या दोन महिलांना भेटूया, कसं काम करतात हे जाणून घेऊया आणि हे करत असताना अप्रतिम असे पदार्थही पाहूया। चला मंडळी, दिवाळीच्या आजच्या भागाला सुरुवात करूया। पण त्याआधी रत्नाताई आणि यशोदाताईंची फॅमिली इथे आलेली आहे, त्यांना नमस्कार करतो। दिवाळीच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुम्हालाही शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा। आणि आता आजच्या भागामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन धडाकेबाज डॅशिंग ताईंना आमंत्रित करूया। रत्नाताई आणि यशोदाताईंना मी विनंती करतो की तुम्ही या इकडे। नमस्कार। नाव सांगा तुमचं एकदा। यशोदा चंद्रकांत घोडे। बरं। मी वर्तकनगर पोलीस स्टेशन ठाणा सिटीला नेमणुकीला आहे। बरं। यशोदाताई आणि रत्नाताई। मी रत्ना खंडेलवाल, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर। मी डोंगरी पोलीस स्टेशनला आहे ड्युटीवरती। बरं। तुमच्याविषयी जे काही आम्ही ऐकलंय ते एवढं खतरनाक आहे की म्हणजे आता तुम्ही लाजता ह्याच्यावरती माझा भरोसाच नाहीये। म्हणजे आता दागिने वगैरे साडी वगैरे नसल्यावर त्यांना लाजता येतं। बरं, तुमचं काम खूप छान आहे। तुम्ही निर्भया पथकात काम करता, बरोबर? बरोबर। निर्भया आणि पोलीस दिदी। पोलीस दिदी। आणि तुम्ही जे मोबाईल चोरीला जातात त्याच्यावरती तुमचा विशेष डोळा असतो। कसे काय शोधता हो? हरवल्यानंतर जेव्हा येतात ना कंप्लेंटर, मग त्यांना मी खूप म्हणजे टेन्शनमध्ये असतात ते, खूप त्यांना मी धीर देते। रडतात, पूर्ण डाटा असतो त्याच्यामध्ये, सगळे होऊन जातात, फोटो असतात। मग आल्यानंतर त्यांना धीर देते की मी तुमचा मोबाईल शोधून देईल, फक्त मला वेळ द्या। मग मी त्यांना असं खूप समजूतदारपणे सांगते, ते ऐकतात आणि 1-2 महिन्यात मी त्यांचा मोबाईल शोधून देते। क्या बात आहे। पण एक घरामध्ये प्रत्येकाच्या एक मोबाईल चोर असतोच, बायको नावाचा। त्याच्यापासून कशी सुटका करावी? सारखा माझा मोबाईल चोरते आणि चेक करते हो। तुम्हाला येत नाही तेवढा संशय दिला आहे, तू काय करावं या गुन्ह्याचं? पासवर्ड बदलायचा। पोलिसच आयडिया देतात म्हणल्यावर मग काय, दर तासाला पासवर्ड बदलायचा। बायका खूप हुशार असतात, त्यांना सगळे माहिती असतात पासवर्ड काय असतात ते, बरोबर लॉक तोडतात ते घेतली बरोबर। की नाही बाजू म्हणून त्या पोलीस दिदी। आणि ॲक्च्युली माझ्या ह्याच्यामध्ये पोलीस दिदी असताना म्हणजे भरपूर लहान मुलींचे आणि बायकांचे जे प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे मी तर असं काय जेंट्सचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, पण स्टेशन हाऊस ऑफिसर असताना म्हणजे लहान मुलींचे आणि बायकांचे खूपच जास्त प्रॉब्लेम्स असतात। कमाल, तुमच्या या कामाला, तुमच्या या मला धडाडीला बेस्ट रिवॉर्ड मिळालेला आहे त्यासाठी 2019चं मुंबई पोलीस इन्स्पेक्टर। किती छान, किती छान, वा। म्हणून आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी या दोन धडाडीच्या ताई आपण या भागामध्ये त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे की ज्या आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी आपण सुखाने दिवाळी साजरी करावी म्हणून काम करत असतात, बरोबर? आता स्वयंपाकही नजाकतीने करणार का धोपटूनच करणार? फास्ट करणार? अरे वा, आम्हालाही पटपट झालेला क्विक, म्हणजे जे पण रेसिपी असेल ती क्विक करायला आवडेल। वा वा, म्हणजे स्वयंपाकाची केस पण ते अशी पटकन सोडणार आहेत, त्याच्यामुळे लगेच उद्या स्वयंपाकाकडे वेळच नाही आमच्याकडे, लगेच उद्या स्वयंपाकाकडे या ताई। चला, रत्नाताई आणि यशोदाताई इथे आहेत, स्वयंपाक आपण करूया। पण त्याआधी जरा तुमच्या बरोबर एक खेळ खेळतो। तुम्ही कसं एक एक टप्पा पार पाडत केस पूर्ण करता, तसंच ही केस तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे। या बाउलमध्ये दडला एक पदार्थ, पण काय आम्ही डायरेक्ट पदार्थाचं नाव नाही दिले, त्यातले काही इन्ग्रेडियंट दिलेत, त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचा पदार्थ कुठला आहे। चालेल ना? चालेल। पहिल्यांदा कोण? ताई। पहिल्यांदा घ्या ही चिठ्ठी, बघा बरं काय ह्यात काय आहे? तेल। तेल? तेलावरून तर काही ओळखता येणार नाही। तेलावरून काही असू शकतं। हे घ्या। शिजवलेला बटाटा, बटाटे वडे होऊ शकतात।
बटाटे वडे होऊ शकतात, बटाटे भजी असू शकतात, हां. हो की नाही? शिजवलेला बटाटा तेल म्हणजे अजून केस सुटली नाहीये. शिजवलेला बटाटा आहे हा. तर बटाटे जेव्हा बटाटा भजी करतो ना आपण ते कच्चा करतो. हा, मग तुम्हाला काय वाटतंय? तर बटाटा वडा असू शकतो. बटाटा वडा असू शकतो, पण खात्री अजून आपल्याला नाही, दोघांनाही नाही. नाहीये. बघूया. पण जर बटाटा वडाच निघाला तर तुम्ही दुसऱ्या चिठ्ठीला जिंकला होतात हे आम्हाला कळेल. ओके, हां घ्या. मीठ ठीक आहे, शक्य तितके तुम्हाला क्लू म्हणजे सगळ्यांमध्ये यूज करणारे क्लू मिळत आहेत. जरा गोंधळून टाकणारी केस आहे. ओके, सॉल्व करेल मी. मिरची, मला वाटतं तुमचा अंदाज बरोबर निघतोय. हे सगळंच प्रत्येक पदार्थात लागेल. बेसन. ताईंचा अंदाज दुसऱ्या चिठ्ठीलाच बरोबर होता. आता फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही बघतो बरोबर आहे का. हळद. आणि शेवटची चिठ्ठी आहे राई. काय होऊ शकतं? बटाटा वडा. जोरदार टाळ्या. अरे आता यशोदाजी तुमची बारी बरं का. तुमच्यासाठी आहे पहिली चिठ्ठी आणि यात लिहिलेलं आहे राई. कॉमन असतात, थोडंसं आपल्याला बघूया. ह्याच्यात लिहिलेलं आहे हळद. पुढे लिहिलेलं आहे मिठावरून तुम्हाला काय वाटतं बरं काय असेल? काही असू शकतं. ओके, एक चांगला प्रकार असेल तर तेल. ही केस थोडीशी अवघड आहे. शेंगदाणे, पोहे वगैरे. पोहे वाटतात. शेंगदाणे आलेत म्हटलं होते. तेल, हळद. हा बरोबर आहे. हळद, तेल, कांदा. कांदा. कोणते पोहे असतील? कांदा पोहे. सगळेच पोलीस झालेत आता. सगळे पोलीस आहेत. हो का? हे सगळे पोलीस आहेत. मला सोडवून द्या. पोलीस आहेत. पोहे. पोहे, क्या बात आहे. अंदाज तुम्हाला आला होताच. मिरची, कांदे पोहे ना, त्यांनी आधीच ओळखलं होतं. वा वा, क्या बात आहे. आणि आमचा जेवणाशी लांबपर्यंत संबंध नसतो जास्तीत जास्त. म्हणजे आम्ही खूप म्हणजे रेअरपणे जेवण बनवतो, पण क्विक आणि असं वाटतं चटपटीत होणारे हेल्दी. पदार्थ. हेल्दी. वा, मी फारच करते. भारी. मी हो का? स्वयंपाक करते. वेळ रोजचा देते. हो. स्वयंपाक? रोजचा पण आणि असं घरी काही कार्यक्रम असेल, पुरणपोळी वगैरे सगळं बनवते मी. प्रत्येकाला वेळ तुम्ही नाही, अजिबात नाही करत. मी करते. मी सांगते ना, क्विकली आल्यानंतर मी घरचंच खाते, मी बाहेरचं खात नाही. पण जे पण असेल ते हेल्दी आणि क्विकली. क्या बात आहे. अशा या दोन धडाडीच्या आपल्या ताई आहेत, त्यांच्यासोबत आपण खेळ खेळलेला आहे. आता आपण वळूया स्वयंपाकाकडे. तुम्ही म्हणाला तुमचे सगळे पदार्थ असे क्विक असतात. Yes. मग हा कुठला आहे, काय नाव याचं? हे व्हेजिटेबल दहीवडे. व्हेजिटेबल दही वडे. हां. बर, आम्ही उडदाच्या डाळीचे हां, खाल्ले. नेहमी आपण बघतो की उडदाच्या डाळीचे आपण करतो, त्याला हे करतो, पण हेल्दी पाहिजे ना. मग त्याच्यामध्ये पूर्ण व्हेजिटेबल्स एकत्र करून बॉईल करून आपण हा पदार्थ तयार करतो. बर, मग साहित्य सांगा. हे बॉईल केलेल्या भाज्या आहेत सर्व. ओके. हे आहे दही, हे ब्रेड आहेत, त्याचे बाजूचे स्लाइड्स कापून घेतलेले आहेत. आणि हे आहे अनारदाणे. आणि हे आहे त्याची स्टफिंग करण्यासाठी असलेला मसाला. त्यात मिरची, काळं मीठ आणि अद्रक हे टाकून आपलं त्याला ग्राइंड केलं आणि त्याला तयार केले. हे आहे कोथिंबीर, हे मीठ आणि हे आहे दहीवडा मसाला. म्हणजे तो आपण चाट मसाला, जिरा पावडर, धणा पावडर वगैरे बनवलेली रेसिपी. सगळ्या गोष्टी एकत्र करून केलेल्या. फारच छान. चला, साहित्य आपण पाहिलेलं आहे. कृतीकडे पटकन वळूया. Yes. काय करायचं पहिल्यांदा? आपण ह्याला मॅश करून घेऊया. कुस्करायचंय. हां. मग तुम्हाला मोठा बाउल देऊ? आहेत. आहे का? घ्या. काढू याच्यात? हां. आता काय? घ्या. हे आहे तो खरडा मसाला, म्हणजे त्याच्यामध्ये अद्रक, मिरची आणि काळं मीठ टाकलेलं आहे. वा. तो थोड्या प्रमाणात घ्यायचा आहे याच्यामध्ये. ठेचा करून घेतलाय छान. हां, ठेचा करून घेतलेला आहे थोडासा, टाकलेलं आहे. बर. थोडं मीठ आहे चवीनुसार, कोणाला कमी जास्त लागत असेल त्याप्रमाणे. थोडीशी कोथिंबीर. व्हेजिटेबल दही वडे ना? हां, व्हेजिटेबल दही वडे. वा. कारण त्याच्यामध्ये पूर्ण भाज्यांचं स्टफिंग आहे. राईट. म्हणजे साधं नाही. बरोबर. दिवाळीला काय होतं की आपण चकली, शेव, चिवडा तर करतो. हां, आणि हे तिखट पदार्थ. की जरा पटकन होणारी रेसिपी प्लस तिखट. तिखटपणे खमंग आहे. हां, खमंग आहे. ओके, काय करूया आता?
त्याला हे करूया स्मॅश. कुस करायचंय. हो. घ्या. मिक्स व्हेजिटेबल दहीवड्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या आम्ही कुस करून घेतो, मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, आपण करतोय मिक्स व्हेजिटेबल दहीवडे. येस. त्यातली भाजी आपण छान कुस करून घेतली, जी ऑलरेडी बॉइल्ड होती. आता काय? आता हे 2 ब्रेड घ्यायचे, त्याच्या साईडच्या कडा कापलेल्या आहेत आणि ह्याला डीप करायचं थोडं पाण्यात. डीप केल्यानंतर थोडं पाणी काढून घ्यायचं थोडंसं, बस. अशा पद्धतीने काढल्यानंतर ओके, असं सगळ्या स्लाइसचं करून घ्यायचं. येस. आणि मग हे झाल्यावर त्याला स्टफिंग करायचं. ओके, मग आपण एक ह्याच्यामध्ये स्टफिंग करून घेऊया आणि मग बाकीचे करूया. चालेल? ओके, ठीक आहे. आता ते राहू द्या, ह्याला करून घेऊ. हे अशा पद्धतीने स्टफिंग करायचं. त्याला गच्च बांधून घ्यायचं. हां, गच्च बांधून घ्यायचं. असं गोल असा प्रकार, म्हणजे आपण दहीवडे कसे असतात Correct, correct. त्या टाईपमध्ये बाइंडिंग करायची त्याची. वा, फारच छान. तर आपण जे मिक्स व्हेजिटेबल दहीवडे करतोय त्याचा वडा साधारण या आकाराचा असणार आहे. डीप फ्राय करूया. हो. सोडा तेलात. मी एक वडा सोडू का? हां 100%. मला फार आवडतं असं तेलात वडे सोडायला. उड्या सोडण्यापेक्षा वडे सोडलेले बरे. चांगला विनोद होता हा, हसा ना. किती खोटं खोटं हसलात. नाही, मी आता तुम्ही म्हणतात हसा हसतो. चला, हे मिक्स व्हेजिटेबल वडे जे आहेत ते छान आम्ही डीप फ्राय करून घेतो, मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा, वडे तळून झालेले आहेत. आता काय करूया? स्पून द्या. हो, घ्या की. आपण ह्याला गार्निश करायचे. तर आता हे दही फेटून घेतले पूर्णपणे चांगलं मिक्सीमध्ये. हे टाकूया आधी. हा, मिरचीचा ठेचा. हा जो म्हणजे काळा नमक आणि अद्रक आणि ह्याचा मिरचीचा ठेचा ह्याच्यात देखील टाकायचा. तो थोडासा टेस्ट येतं त्याने त्या ह्याला. आणि थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं. ओके, कोथिंबीर घातली. वा वा वा. आणि आता हे छान सगळं दिसते ना. हां, आणि खायलाही देखील छान आहे, एकदम स्वादिष्ट आहे. आता काय हो? आता हे आपण ह्याच्यावरती सर्व करू. वा 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 वा. हा, अतिशय क्विक पद्धतीने आणि चांगली टेस्टी रेसिपी आहे. ओके, हे झालेलं आहे. आणि आता आपण त्याच्यावरती थोडंसं टेस्टसाठी आपण हे टाकूया. हा दही वडा मसाला आहे. ह्याच्यामध्ये जिरं आणि धणे, थोडंसं चाट मसाला असं एकत्र करून म्हणजे खास बनवलेलं आहे त्याच्यासाठी. हा ह्याला टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी, आपलं दिसायला चांगलं वाटेल तसं. आणि डाळिंबाचे दाणे. थोडेसे डाळिंबाचे दाणे. कसं वाटेल तुम्हाला, जसं आवडेल तसं सर्व करत. आता तुम्ही म्हणाल दिवाळीचा दिवस आहे तर नॉर्मल दहीवडा आम्हाला दाखवता तुम्ही आणि खावं घालायला सांगता, तर तसं नाहीये. वेगळा दहीवडा आहे हा. घरी पाहुणे येणारे दिवाळीचे तर व्हेजिटेबल दहीवडा करा. ह्याच्याने काय होईल, भाज्याही पोटात जातील, चवही वेगळी मिळेल आणि दिवाळी साजरी होईल आणि टेस्टी असेल. वा रत्ना मॅडम, फॅन्टास्टिक मिक्स व्हेजिटेबल दहीवडा तयार झालेला आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि हॅपी दिवाळीवाली कृती. आता आपण व्हेजिटेबल दहीवडे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये उकडून घेतलेल्या भाज्या घेऊन त्यात मिरची, काळं मीठ, आलं यांचा खरडा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून स्मॅश करून घ्यावं. आता कडा काढलेले पावाचे स्लाइस पाण्यात भिजवून हाताने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यावं. मग त्या स्लाइसमध्ये भाज्यांचं सारण भरून त्याला गोल आकार द्यावा. हे वडे तेलात तळून घ्यावे. त्यानंतर चांगल्या फेटून घेतलेल्या दह्यात मिरची, काळं मीठ, आल्याचा थोडासा ठेचा घालावा. थोडंसं मीठ, कोथिंबीर घालून नीट ढवळून घ्यावं. आता एका सर्विंग बाउलमध्ये तळून घेतलेले व्हेजिटेबल वडे घेऊन त्यावर हे दही घालावं. त्यानंतर दहीवडा मसाला, चाट मसाला, गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे वापरावे. चवदार व्हेजिटेबल दहीवडे तयार आहेत. रत्ना मॅडमनी पहिला पदार्थ केला, आता यशोदा जी आहे दुसरा पदार्थ करायला. चेहऱ्यावरती काय गोड स्माइल आहे. मज्जा आहे. वाटतच नाही बरं का की तुम्ही पोलीस असाल आणि एवढ्या डेअरिंगबाज असाल. अशा ह्याच्यामध्ये वेगळंच रूप दिसतं तुमचं. वा, फार छान. काय पदार्थाचं नाव आहे? डाळीचे लाडू. साहित्य सांगा. बेसन, साखर, मनुके, तूप लागणारे, साजूक तूप, नंतर आपल्याला केसर,
नंतर काजू बदाम, नंतर हे आहे वेलची पूड, जायफळ पूड, थोडासा कलर, जिलेबीचा कलर आणि थोडंसं मीठ. साहित्य पाहिलेलं आहे आपण, कृती करूया. दिवाळीला यावेळेस काय गिफ्ट दिलं आहोंनी? आहोंनी अजून तरी नाही, पाडवा अजून आला नाही ना. अच्छा, पाडव्याच्या दिवशी काही सरप्राईज आहे की काय? असतो, नेहमी सरप्राईज असतो. देतात. अरे वा. थोडंसं मीठ टाकूया. बरं. मिक्स करून त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. बरं. फक्त मीठ टाकायचं ना? हो, थोडंसं मीठ. बाकी काही नाही. काय नाही. चला मग आपण एक काम करूया, बेसनपुरीसाठी लागणारे जे पीठ आहे ते छान मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. यशोदाताईंनी बेसन छान मळून घेतलेलं आहे. चला मग आता आपण पुऱ्या करून घेऊया. बेसनाला मॅचिंग आम्ही आणलाय पोळपाट आणि म्हणूनच मी पिवळा शर्टही घातलाय, कारण मला माहिती होतं आज बेसनपुरीचे लाडू होणार आहेत. पटलं तुम्हाला हे? प्रेमापोटी बिचारे हो म्हणतायत. अशी जाडसरच ठेवायची थोडीशी. बर, काढा ह्याच्यात. अजून 1-2 लाटून घ्या. मंडळी बरेच जमली आहे मागे खायला तेच. ओके चला मग आता हे तेलात सोडूया का आपण? हो. घ्या तुम्ही लाटून. जमलं की हो मला? बर ठीक आहे. चला बेसनपुरीचे लाडू करण्यासाठीच्या या पुऱ्या आम्ही छान तळून घेतो, मग वळूया पुढच्या कृतीकडे. तळून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या आता आपल्याला कुस्करून घ्यायच्या. अगदी बारीक का? एकदम बारीक. ठीक आहे. आणि ही कशाला घेतली इकडे आपण वेगळी? आपण त्याच्यात आहे ना पाक बनवायचा आहे. साखरेचा पाक. हो, साखरेचा पाक. पुऱ्यांचा चुरा आपण इकडे करतोय. हो. आता हे याच्यामध्ये साखरेचा पाक हो, करायचा आहे. साखरेचा. काय काय लागणार आहे? साखर लागणार आहे. घाला. मी घालू का? हो. तुम्हाला मदत तेवढी. हो. थोडंसं पाणी. बर. थोडं लागेल का पाणी? आता तिकडून बस म्हणलं तर सासूबाई आहेत का? हो का? सासूबाई माझ्या. अरे वा वा वा. ठीक आहे चला. साखरेचा पाक आपण करूया. पुऱ्यांचा चुरा झालाय तयार? हो, झाला. पुऱ्यांचा चुरा आपण करून घेतला. इकडे साखरेचा पाक तयार आहे. बरोबर. एक तारी झालाय का? झाला असेल. बघा की मग अंदाज घ्या बरं जरा. झाला ना हवा तसा? हो, झाला. छान. चला काय करूया मग आता? एक बाउलमध्ये चुरा घेऊया. हां, पुऱ्यांचा चुरा. हो. थोडेसे ड्रायफ्रूट. किसमिस. हो, किसमिस. वेलची पूड टाकायची थोडीशी. बरं. नंतर थोडीशी जायफळ पूड टाकायची आहे. आणि थोडासा चिमूटभर कलर खाण्याचा. खायचा रंग साखरेच्या पाकात. साखरेच्या पाकात. वा 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 वा. थोडंसं केसर टाकलं तरी चालेल. परफेक्ट. आता काय? ते वरती लावण्यासाठी. लाडूच्या वरती लावायला. हो, आता तो पाक याच्यात टाकायचा. असं थोडंसं घालू याच्यात पाक? एकदम थोडं टाका. बसवेल 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 बसवेल. वा वा वा. बेसन पुरी आधी करून मग त्याचे आपण लाडू करतो. हो, हो. हो की नाही? तुम्ही आता हे लाडू वळेपर्यंत जरा बाजूला तुमची सासूबाईत वाटतं ना? हो. गप्पा मारतो. काकू नमस्कार. सुनबाई विषयी सांगा की आम्हाला थोडं. काय नाही, काम फटफट असतं तिथं. बर. चला काम असतं. चटचट बाहेर करते. पण, हो बाहेर पण, घरात पण. वा 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 वा. चला मंडळी हे बघा, हे लाडू तुम्हाला दिसत असतील. बेसन पुऱ्यांचे तयार केलेले लाडू आहेत. दिवाळीचा दिवस आहे. गोडधोडाचं पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण पाहूया डाळीचे लाडू तयार करण्याची कृती. प्रथम एका बाउलमध्ये बेसन घ्यावं. त्यात थोडं मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घ्यावा. त्यानंतर त्याचे लहान लहान गोळे करून जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि तेलात खरपूस तळून घ्याव्यात. आता ह्या तळलेल्या पुऱ्या कुस्करून त्यांचा चुरा करून घ्यावा. एका कढईत साखर आणि पाणी एकत्र करून त्याचा एकतारी पाक तयार करून घ्यावा. त्यात थोडा खाण्याचा रंग घालावा आणि थोडंसं केशर घालावं. एका बाउलमध्ये पुऱ्यांचा चुरा, बेदाणे, वेलची आणि जायफळ पूड घ्यावी. आता या पुऱ्यांच्या चुऱ्यात तयार पाक घालावा
आणि लाडू वळून घ्यावेत. डाळीचे लाडू खाण्यासाठी तयार आहे. रत्ना मॅडम आणि यशोदा मॅडम यांनी आज अप्रतिम पदार्थ केले. पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही काम करता. आज आम्ही दिवाळीच्या दिवशी मुद्दाम तुमच्याकडे आलो. एरवी भारी भारी केसेस तुम्ही सोडवता, पण आज नजाकतीने जे काही तुम्ही मिक्स व्हेजिटेबल दहीवडा आणि बेसन पुऱ्यांचे लाडू केलेत ते अप्रतिम आहेत. आणि ते केल्याबद्दल दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येकडून एक छानशी भेटवस्तू त्यांच्या गळ्यात घाला, तुमच्या मैत्रिणीच्या. थँक्यू. व्हेरी गुड. वाजवा की टाळ्या, काय हरकत नाही. सुनबाईंना आता रोज स्वयंपाक करताना आमची आठवण येते आणि हे तुम्ही त्यांना द्या, रत्ना मॅडमला. लय भारी. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला एवढं छान काम करता. तुमच्यामुळे खरं तर घराघरात दिवाळी साजरी होते. फक्त तुमच्याचमुळे नाही, तुमच्यासारखे अनेक लोक आहेत जे प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात. तर आमच्याकडनं ही पूर्ण फुलाची पाकळी दिवाळीच्या निमित्ताने एक भेटवस्तू. थँक्यू. हे तुम्हाला सुद्धा. आत्ताच नुकते झी मराठी अवॉर्ड 2022 झाले आणि त्याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून तर तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तुम्ही जे काही मतदान केलं आणि अर्थात तुमच्या शुभेच्छांमुळे या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमला हे बक्षीस मिळालं. आणि एवढं सगळं छान छान होत असताना आमचे सिनियर खवय्ये जर इथे आले नाहीत तर कार्यक्रमाला काही अर्थ नाही ना. त्याच्यामुळे मी आमच्या साहेबांना घेऊन येतो, आमचे लाडके प्रशांत दामले साहेब. दिवाळीचे पदार्थ खाताना साधारण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हेच भाव असतात, हो की नाही. त्याच्यामुळे आनंदाने दिवाळी साजरी करा. तुम्ही सुद्धा आनंदाने दिवाळी साजरी करा. परत एकदा शुभेच्छा मंडळी. भेटा आम्हाला पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.